ह्यांना असं का स्वप्न यावं की शेतकऱ्यांच्या जमिनीवर आपण हायवे काढायचा, त्यांची जमीन फुकटात यायची आणि 4 लोकांना दाखवायचा बघा मी किती मोठा रस्ता केला. आणि हा रस्ता करत असताना किती लोकांचं रक्त तुम्ही सांगताय हे तुमच्या स्वप्नात आलं नव्हतं. स्वप्न बघा विकासायचे, आम्हाला विकास करायचा. मी आधी सांगतो आणि थोडं माझं वैयक्तिक मत देशमुख साहेब, मी तुमच्याशी बोललोय, कदाचित तुमच्या सेवकांचं सगळ्यांच्या मताने थोडं वेगळं असेल. माझं म्हणणं आहे की तुमची इच्छा असली तुमची जमिनी द्यायची तर मी तुमच्या बरोबर उभं आहे. पण मी तुमच्यात फिरलोय, मी तुमच्याशी बोललोय. ज्या ज्या 19 गावांमध्ये अगदी शेटपाड्यापासून सांगलीवाडीपर्यंत ज्या ज्या गावातल्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे त्या सगळ्यांचा आता तरी मोठा विरोध या प्रकल्पात होत असताना रेटून तुमच्या गावात बसून तुमच्या जमिनी मोजायच्या, तुमच्या जमिनी बळकावायचा हा जर गाव शासन करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून, मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला काय पार्टीने तुम्ही सांगायचं कारण नाही. मी अपक्ष निवडून आलोय, कुठल्या पक्षाचा माझ्या दबाव नाही. मला एक दुःख एवढं वाटते की आम्ही ज्यावेळी सुरुवात केली शेट्टी साहेब ते बरेच लोकप्रतिनिधी माझ्यावर उभे होते, पण कुणी काय दम दिला माहित नाही. निम्मे लोकप्रतिनिधी आमच्या जिल्ह्यात निम्मे म्हणजे सगळेच गायब झाले आणि मला एकटाच राहिलो. पण मला सांगावं लागतं विकासाला विरोध नाही तर ते वातावरण करतात. एवढा मोठा हायवे होणार आहे, शंभर विरोध काय करावा. लष्कराच्या भाकऱ्या भाजायची जबाबदारी आमच्यावर येणार असेल तर हरकत नाही, पण प्रत्येक वेळी आमच्यावर कशाला त्याची नुकसान भरपाई द्यायला नको का. पण आमची जमीन घ्यायची आणि बाबा तू देणार काय हे सांगायला नको का. आता त्या पुराचं तुम्ही जो वडनेर समितीचा अहवाल, आम्ही सारखा ओरडतो वडनेर समितीचा अहवाल चुकीचा आहे आपण म्हणतो, अलमट्टी जबाबदार आहे, ते लिहिलं नाही. पण ते नेमकं काय लिहिलंय वडनेर समितीनं? वडनेर समिती लिहिलं की पुराला जबाबदार नदीवर नदी शेजारी केलेले रस्ते आणि पूल आहे. मग तुम्ही ह्याच नदीवर ह्याच नदीकाठच्या परिसरात मोठे मोठे रस्ते नियोजित करायला लागलाय. म्हणजे आता सांगतात तसं निम्मी जाणार रस्त्यात, बाकी जाणार पाण्यात. म्हणजे आता सगळ्यांनी आता हिंदू कुठे नदीकाठ सोडून हा परिसर सोडून आता आपण दुसरीकडे राहायला गेलं पाहिजे. विकास एवढा मोठा होतोय, या विकास एवढा मोठा होतोय सगळ्यांनी आता कुठे पुण्याला राहायला जावा असं कदाचित आपल्याला हे सरकार, हे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ सांगायचा प्रयत्न. पण तुमचं मत आहे की जनतेचा तुम्हाला पाठिंबा आहे तर निवडणुकीच्या तोंडावर मतदार तुमच्या विरोधात जाईल ह्या भीतीनं आम्ही शक्तीपीठ पार करणार नाही असं का घोषित केलं. निवडणुकीची आधी घोषित केलं, निवडणूक झाल्यावर निवडून आल्या पुन्हा म्हणणं आम्ही करणारच आणि काय वाटत नाही पण आलो यायची आम्ही तुमच्या जमिनी घेणारच. तुमचा एवढा विश्वास असेल तर राजीनामे द्या, शक्तीपीठ करणार ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवून ह्या ठिकाणी जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मान्य. तर शेतकऱ्याच्या जमिनी बळकवायच्या ह्या डावाला तुम्ही आम्ही सगळे मिळून हळून पाडायचा. मी वैयक्तिक प्रत्येक गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विचारून जाणाऱ्या शेतकऱ्यांची मतं आजमावून घेतो आहे. जमीन आमची आहे, कुणाच्या बापाची नाही. तुम्ही स्वतःच गोष्ट सांगितलं आमची जमीन द्यायची का नाही हा निर्णय आमचा आहे. प्रत्येक जण तुमच्याकडे येते सांगते बघा आता स्वखुशीने दिला तर थोडं जास्त पैसे देऊ, नाही तर तुमची आम्ही काय कुठं म्हणतात पोस्ट ऍक्विजिशन काय म्हणतात बळजबरीने काय म्हणतात हा सक्तीचं भूसंपादन करू मग तुम्हाला काहीच मिळणार. ही भीती घालायची